राज्यभरात आता पाऊस थैमान घालायला सुरुवात करतोय आणि पुराच्या पाण्यात 3 विद्यार्थी अडकलेले आहेत। वर्ध्यातली ही घटना आपण पाहतोय। वर्ध्यामधून पावसासंदर्भातली ही मोठी अपडेट। वर्ध्यातील देवळी तालुक्यातली ही घटना आपण पाहतोय। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य, मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। आमदार राजेश बकाने हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय अग्निशमन दल बचाव कार्यासाठी प्रयत्न करतोय। वर्ध्यात देवळी तालुक्यात 3 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत। या पाण्यातूनच हे विद्यार्थी प्रवास करत होते, मात्र हे विद्यार्थी सध्या तिथेच अडकून पडलेले आहेत। वर्ध्यातली ही घटना पाहतोय। देवळी तालुक्यातील सध्या बचाव कार्य या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येतोय। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि बचाव कार्य अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत केलं जात आहे। या ठिकाणी सतत पुराच्या पाण्याचा धोका असतोच। याआधी आम्ही पावसाळा लागण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी खोलीकरण असेल, संरक्षण भिंत असेल, हे काम करण्याचं आम्ही त्या ठिकाणी चालू केलं आणि बऱ्याचशा ठिकाणी ते काम पण पूर्णत्वास गेलं। या ठिकाणी अनेक गावं अशी आहेत की त्या ठिकाणी परत व्यवस्था करावं लागेल। ही व्यवस्थासुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि या पूर परिस्थितीवर 24 तास मी लक्ष ठेवून आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुळे आमच्या सोबत आहेत। प्रमोद, सध्या काय स्थिती आहे तिथे आणि पावसाची परिस्थिती काय? नक्कीच स्नेहा, वर्धा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सततधार मुसळधार पाऊस होता। त्यामुळे जो देवळी तालुक्यातील जे डिगडो आहे, इथे एका नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि सकाळी शाळेचे विद्यार्थी रस्ता पार करत असताना अचानक पुरामध्ये लटकले। ही माहिती जेव्हा आमदार राजेश बकाने यांना मिळाली, त्यानंतर त्यांनी प्रशासनाला बोलावले आणि स्वतः इथे घटनास्थळी गेले। त्यानंतर रेस्क्यू टीमनी त्या तिन्ही मुलांना बचाव कार्य रेस्क्यू करत बाहेर काढले। त्याच सोबत कानोली कात्री या गावाला सुद्धा पाण्याने वेढा दिलेला होता। तसेच कानोली कात्री, गाडेगाव, कानगाव या पूर्ण परिसरामध्ये जवळपास 2000 हेक्टर जमीन ज्यांनी लागवड केलेली होती ती पाण्याखाली आलेली आहेत। सोबतच कारंजा तालुक्यामध्ये जे शेतकरी शेतात काम करत होते, त्या शेतात वीज पडल्याने 2 सख्खे भाऊ त्या विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले। एकंदरीत आज सुद्धा हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा शेतकऱ्यांनी तसंच नागरिकांना दिला आहे। स्नेहा, धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय पुराच्या पाण्यात 3 विद्यार्थी अडकलेले आहेत। पाऊस मुसळधार सध्या पडतोय वर्धा जिल्ह्यात।